नमस्कार. मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण बाजूला एक बातमी पाहताय. या बातमीमध्ये असं आहे की फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, काँग्रेस शिवसेनेच्या काही आमदारांना मिळणार मंत्रिपदाचा दर्जा. आता हे काय आहे नेमकं, तर ह्यामध्ये 2017 मध्ये एक विधानसभेमध्ये एक जी आर काढला होता. यामध्ये ज्या पक्षाची सदस्य संख्या आमदाराची टोटल जी आहे त्याच्या 10% आहे, त्या पक्षाच्या मुख्य प्रतोद आणि प्रतोदाना, मुख्य प्रतोद जे आहेत विधानसभा मुख्य प्रतोद, विधान परिषद मुख्य प्रतोद यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आणि जे प्रतोद आहेत त्यांना राज्यमंत्रीपदाचा, असा एक जी आर काढला होता. त्यानंतर 2021 ला त्याला अंमलात आणताना त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या. अंमलात त्यावेळेस आला नाही, पण आता 15व्या विधानसभेनंतर त्याला पुन्हा सुधारित करून त्याला अंमलात आणण्यात येते. आता ह्यामध्ये मग आता भाजपचे जे मुख्य प्रतोद आहेत, विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, त्यांच्या लोकांना 2 आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा भेटणार. त्यासोबत काँग्रेस असेल तर काँग्रेसमध्ये पण विधान परिषद आणि विधानसभा याच्या मुख्य प्रतोदना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा भेटणार, तिथे 2 आमदार. शिवसेना उभाटा असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांचे पण 2-2, राष्ट्रवादी काँग्रेस 1. तर अशा पद्धतीनं हे आहे. तर यामध्ये मग आता भाजपचे कोण आहेत, तर भाजपचं मध्ये आहेत रणधीर सावरकर आहेत, विधान परिषदचे प्रसाद लाड आहेत, त्यासोबत काँग्रेसमध्ये अभिजित वंजारी आहेत, रमेश राठोड आहेत. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अनिल परब आहेत, सुनील शिंदे आहेत. राष्ट्रवादीचे पुण्यातले चेतन तुपे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे. आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे जे आहेत ते रमेश बोरनारे आणि मनीषा कायंदे. अशा ह्या आमदारांना कॅबिनेट दर्जाचं हे भेटणार आणि जे प्रतोद आहेत त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा भेटणार. तर अशा पद्धतीनं यांना त्याच्या सुखसोयी जे काही आहेत, बाकी फॅसिलिटीज आहेत त्या पण भेटणार. मग त्याच्यामध्ये पिया असेल, टंकलेखन असेल, असिस्टंट असेल, या सगळ्या गोष्टी, त्यांना ऑफिस किंवा मग जे काही प्रोटोकॉल आहे, कॅबिनेट मंत्रीपद दर्जाचा जे काही प्रोटोकॉल आहे किंवा राज्यमंत्रीपद दर्जाचा जो काही प्रोटोकॉल आहे तो यांना लागू होणार. तर अशा पद्धतीनं फडणवीस सरकारने 2017 मध्ये जो जी आर काढला होता तर त्याला सुधारित करून हे 15व्या विधानसभेनंतर अंमलात आणण्याचं ठरवले.